नमस्कार मित्रांनो, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी हेमंत देसाई. आजचा विषय आपला वेगळा आहे. तो अर्थातच आर्थिक विषय आहे. सहकारी साखर कारखान्यांसंबंधीचा विषय आहे. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची केवढी मोठी परंपरा आहे. एकतर धनंजयराव गाडगीळ आणि विठ्ठलराव विखे पाटील कृषी महर्षी ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांची एक मुहूर्तमेढ उगवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिवर्तन आणलं. अनेक सहकारी साखर कारखाने 1960च्या 70च्या दशकामध्ये झाले आणि त्यामुळे साखर कारखान्यांच्या बरोबर शाळा आल्या, हॉस्पिटल्स आली, कॉलेजेस आली आणि सगळीच्या सगळी ग्रामसमृद्धी आली. त्याच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो की सहकारी चळवळ देशामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे सहकारी चळवळ म्हणजे सहकारी सूत गिरण्या आल्या, प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ आले, कृषी साहित्याचं वाटप करणारे संघ आले, ग्राहकांचे संघ आले, बँका आल्या. मग नागरी बँका, ग्रामीण बँका, प्राथमिक स्तरापासून ज्या पतपेढ्या असतात, प्राथमिक स्तरापासून ज्या सोसायटी असतात, त्यापासून ते जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँक या स्तरावरचं सगळं जे बँकिंग आहे ते महाराष्ट्राने हा मोठा आदर्श हा देशापुढे ठेवला. आणि त्याचं कारण असं आहे की महात्मा गांधींच्या प्रेरणेने वैकुंठबाई मेहता जे होते ते वैकुंठबाई मेहता यांनी सहकारी चळवळीला एक रूप दिलं. आणि मग नंतर सहकारी चळवळीची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. त्यामध्ये वसंतदादा पाटील यांच्यापासून अनेक नावं आपल्याला घेता येतील. ही अतिशय चांगली परंपरा आहे. जे असं म्हणतात की काँग्रेसने काय केलं किंवा इतक्या वर्षामध्ये फक्त भ्रष्टाचार केला, तर तसं नाही आहे. ज्यांना एकांगी टीका करायचे ते काही म्हणू देत, पण ही परंपरा आपल्याला विचारात घ्यावी लागेल. ती आदर्श अशीच परंपरा होती. ज्यावेळी सहकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी ही नव्हती, असा हा काळ आहे. आज मात्र असं म्हणता येणार नाही. त्यामुळे जुन्या काळाचा फक्त उदो नुसतं करून चालणार नाही, तर जुन्या काळापासून, भूतकाळापासून आपण काही शिकलं पाहिजे. आज हा विषय घेण्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी सरकारनं हे अनेक सहकारी कारखाने जे आहेत त्यांना महाविकास आघाडी सरकारने एक मदतीचं आश्वासन दिलं आहे आणि जे अडचणीत आलेले आहेत कारखाने त्यांना मदत करण्यासाठी शब्द दिलेला आहे, गॅरंटी दिलेली आहे. एक आपण लक्षात घ्या की एकूण हे कारखाने किती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एकूण साधारणतः 32 राज्यातले 32 सहकारी साखर कारखाने जे आहेत त्यांना थक हमी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर एक महत्त्वाचा कारखाना कुठला आहे तो वैद्यनाथ साखर कारखाना. आणि त्यामुळेच आज या बातमीला एक रंग आला आहे. वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला कारखाना. पंकजाताई मुंडे या आता त्या कारखान्याची सगळी धुरा वाहतात. त्या कारखान्याला सुद्धा 10,77 लाख रुपयांची थक आम्ही दिलेली आहे. इतर अनेक कारखाने आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये केवळ सत्ताधारी पक्षाच्या जवळचे असे नाही, ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे कारखाने सुद्धा त्यामध्ये. आणि त्यामध्ये ठळकपणे नाव पंकजाताई मुंडे यांचं आहे, त्यांच्या कारखान्याचं आहे. आणि धनंजय मुंडे असं म्हणाले की बघा, माझ्यामुळे मी मंत्रिमंडळात भांडलो त्यांच्यासाठी. मी सांगितलं की आपण याच्यामध्ये राजकारण आणता कामा नये आणि माझ्यामुळे ही थक हमी मिळेल. त्यावर पंकजाताईंनी असं सांगितलं की उगाच काहीतरी श्रेय घेऊ नका तुम्ही. मी शरद पवारांना भेटले, साखर संघाच्या प्रमुखांना भेटले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याकडे मी लढले आणि म्हणून त्या कारखान्याला ही थक हमी मिळाली. आता थक हमी म्हणजे माहिती आहे आपल्याला की एखाद्या कारखान्याचं जे कर्ज थकलेलं असतं त्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यांनी जो ऊस दिला असेल कारखान्याने त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही. कामगार जे आहेत त्यांचे पगार वेळेवर मिळत नाही. अशा अनेक अडचणी त्याच्यामधनं होतात. आणि या अडचणीमधनं बाहेर त्यांनी निघावं म्हणून शासनाने
त्यांना थकहमी दिलेली आहे. म्हणजे हे या कारखान्यांनी जर कर्ज फेडलं नाही तर ते आम्ही फेडू असा शब्द दिलेला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारने या प्रकारे आपल्या आसपासचे जे लोक आहेत त्यांची मदत केलीच आहे, पण केवळ आम्ही आमच्या लोकांना मदत केली असं चित्र निर्माण होऊ नये म्हणून मग विरोधी पक्षांच्या लोकांना सुद्धा त्यांच्या कारखान्याने त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, सरकारने ही थकहमी देताना काय युक्तिवाद केला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की यावेळी ऊसाचं गाळप होणं आवश्यक आहे, मोठ्या प्रमाणात गाळप व्हायला पाहिजे, कारण पीक पाणी मोठ्या प्रमाणावरती आलेले ऊसा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर हा जो ऊस आहे, जो 170 लाख क्विंटल ऊस जर ही गॅरंटी दिली नाही तर गाळपाविना शिल्लक राहील तो 170 लाख टन क्विंटल. आता प्रति क्विंटल काय दर आहे बघू आपण. 2850 रुपये दर आहे. 2850 रुपये गुणिले 170 लाख, त्याची रक्कम किती येते तर 4800 कोटी रुपये रक्कम येते. म्हणजे जर आम्ही गॅरंटी जर दिली नाही तर कारखाने चालू शकणार नाहीत, मग क्रशिंग होऊ शकणार नाही, गळीत होऊ शकणार नाही ऊसाचं, आणि मग 4800 कोटी रुपयांचं नुकसान होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. आणि म्हणून ही थकहमी देणं आवश्यक आहे. आता या लक्षात घ्या की कोणाकोणाला ही गॅरंटी दिलेली आहे. मी पंकजाताईंच्या कारखान्याचा उल्लेख केलाच. दुसरा कारखाना आहे रावसाहेब दानवेंचा. रावसाहेब दानवेंचा कारखाना जो आहे तो आपल्याला माहिती असेल की रामेश्वर सहकारी साखर कारखाना. आणि रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आता केंद्रात मंत्री आहेत. ते आता कृषी विधेयक त्यांनी मांडलेलं होतं. भाजपमध्ये जे काँग्रेसमधनं गेले भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील, त्यांचा नीरा भीमा हा सहकारी साखर कारखाना आहे. हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंब, विशेषतः अजितदादा पवार यांचं सख्य अवतरणात मी म्हणतोय, सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पण आता भाजपमध्ये आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते सहकारी साखर कारखाना. खुद्द दादांचा म्हणजे अजितदादा जे अर्थमंत्री आहेत आता, त्यांचा छत्रपती सहकारी साखर कारखाना म्हणजे त्यांच्या हातात आहे आता तो. अशोक चव्हाणांचा भाऊराव चव्हाण कारखाना. शिवसेनेचे चंद्रजीत नरकेंचा कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचा सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना. सुंदरराव सोळंके आपल्याला माहिती असतील, शरद पवारांचे जुने सहकारी साथीदार आणि पुलोदमध्ये मंत्रीसुद्धा होते ते. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडितांचा जय भवानी सहकारी साखर कारखाना. त्यांना आपण अनेकदा चॅनेलवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने किल्ला लढवताना बघितलं असेल आपण. शिवाय काँग्रेसचे जे आहेत ते संग्राम थोपटेंचा राजगड सहकारी साखर कारखाना. संग्राम थोपटे काही महिन्यांपूर्वी प्रकाशात आले होते, आपल्याला माहिती असेल. राष्ट्रवादीचे अशोक पवार यांचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना. काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा श्री विठ्ठल साई सहकारी कारखाना. राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके यांचा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना. आपल्याला माहिती असेल देवेंद्र फडणवीस त्यांना गेल्या वर्षी भेटायला कसे गेले होते. आता बघा म्हणजे आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे जिथे संचालक आहेत संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना. बघा मग याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे. म्हणजे ज्या वेळी आर्थिक प्रश्न निर्माण होतो आणि ज्यामध्ये नेत्यांच्या सत्तेचा किंवा नेत्यांच्या गडाचा प्रश्न असतो, म्हणजे साखर कारखाना असेल, सूत गिरणी असेल, बँक असेल, यामध्ये जे जर तुमच्या हातात असेल त्याच्या आधारे राजकारण केलं जातं. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पक्षाचे लोक ते करतात. त्यामुळे हे एकमेकांना सांभाळून घेणं आहे आणि ते सांभाळून घेण्याची कला जी आहे ती राजकारण्यांना अवगत झाली आहे. आणि महाविकास आघाडी सरकारने हे सांभाळून घेतले, सगळ्यांना सांभाळून घेतलेले. आता याच्यामधनं काही वगळले गेले असतील, जे त्यांना जे प्रायोरिटी वाटत नसेल ते वगळले गेले असतील. पण माझ्या मते सरकारने अशा प्रकारची गॅरंटी देणं याचा अर्थ असा आहे की या सहकारी साखर कारखान्याने उद्या हे कर्ज बुडवलं, दिलं नाही, परतफेड केली नाही तर ती रक्कम सरकारला द्यावी लागते. गॅरंटीची फी असते ती सरकारला द्यावी लागते. आता या प्रकारे
अशा प्रकारे सवलती देणं हा एक प्रकारे लोक म्हणतील की आमच्या पैशामधनं म्हणजे गॅरंटी फी तर तुम्ही देता किंवा कर्ज बुडली तर तुम्ही पैसे देतात. आता अनेकदा राज्य सहकारी बँक जे आहे या राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखान्यांना अनेक वर्ष पॅकेजेस दिले गेलेले आहेत आणि त्यानंतर सरकारने त्यावेळी गॅरंटी दिली असेल तर ती गॅरंटी देऊनही आणि मग ती कर्ज बुडली गेली किंवा कर्ज थकवली गेली तर त्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्ज जे थकवले ते सरकारने द्यावं, शासनाने द्यावं. कारण तुम्ही शब्द दिलाय, गॅरंटी दिलाय, गॅरंटी देऊन सुद्धा राज्य शासन ते देत नाही. म्हणून राज्य सहकारी बँकेच्या लोकांना सरकार दरबारी खेपा माराव्या लागतात. हा इतिहास आहे आणि हा आपण लक्षात घेतला पाहिजे. हा पैसा आपला, तुमचा, आमचा आहे आणि आपल्या पैशावरती हे आपापल्या सोयीचं, पक्षाच्या सोयीचं राजकारण करतात. सगळे नेते एकमेकांना सांभाळत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. दोस्तांनो, एक लक्षात घ्या की एरवी आपण जेव्हा साखरेचा विचार करतो तेव्हा काय म्हणतो आपण की मीठ आणि साखर कमी खावी. विशेषतः साखर जर जास्त खाल्ली तर आपल्याला डायबिटीस, मधुमेह होऊ शकतो आपल्याला. पण राजकारणामध्ये अनेकांना मधुमेह होण्याची भीती नाही आहे. ते जेवढं आपल्याकडे खेचता येतील, सवलती खेचता येतील. आता या सवलती कोणकोणत्या प्रकारच्या असतात तर कर्जाचे पुनर्गठन करून घेणं, व्याजामध्ये सवलत मागणं, थक हमी घेणं आणि त्याशिवाय मग एक्सपोर्ट सबसिडी असतील वगैरे ते ठीक आहे. कुठल्याही बिझनेससाठी ज्या शासनाने सवलती देणं काही आवश्यक असतं त्या द्यायला काही हरकत नाही. परंतु हे आपण सहकार सम्राट जे म्हणतो, आपण माहिती असेल की सामनामध्ये जब्बार पटेल यांनी आणि विजय तेंडुलकर यांनी सहकार सम्राटांचं कसं एकूण चित्र रंगवलं. मी तुम्हाला आठवण देतो, त्यावेळी शालिनताई पाटील यांनी त्या सिनेमाबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि त्या सिनेमाला ठिकठिकाणी विरोध करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यावेळी झाला होता. आपण लक्षात घ्या. कारण सामनामधनं सहकार सम्राटांची जी एकूण दहशत आहे, जो एकूण भ्रष्टाचार आहे, जी एकूण वशिलेबाजी आहे त्याच्यावरती बोट ठेवण्यात आलं होतं. आणि म्हणून महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने जे आहेत ते बंद पडलेले आहेत. कितीतरी बंद पडलेले आहेत साखर कारखाने. काही साखर कारखाने खाजगी लोकांनी विकत घेतलेत. आता सहकारी साखर कारखाना आजारी पडायचा आणि तो स्वस्तात विकत घ्यायचा आणि तो खाजगीकरण करायचं. हेच लोक आहेत राजकारणातले. आणि ते पुन्हा केवळ एका मोदींना म्हणतात की अदानी अंबानी ते आहेच. मोदींच्यावरची ती टीका चुकीची नाही. पण तुम्ही एक प्रकारे अदानी आणि अंबानी आहात ना. तुम्ही सरकारच्या तिजोरीवरती दरोडा घालताय राजरोसपणे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी राज्य सहकारी बँकेचं वाट लागली होती त्याची. पृथ्वीराज चव्हाणांना वित्तीय शिस्तीचा बडगा उचलावा लागला होता त्यावेळी त्यांच्या सगळे राष्ट्रवादीचे लोक जे होते ते त्यांना त्यांनी टार्गेट केलं होतं आणि ते त्यांचं तेव्हा त्यांनी घाव घातला त्याची सल अजूनही या राष्ट्रवादीच्या लोकांच्या डोक्यात, काळजात. ते पृथ्वीराज चव्हाणांना जवळ करत नाहीत कधी. पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी पूर्णपणे बाजूला केलं, त्यांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न केलेला आहे. आणि ही एक प्रकार ही आर्थिक गुंडगिरी असं माझं म्हणणं आहे. राज्य सहकारी बँकची वाट का लागली होती? आता ती व्यवस्थित आहे. पुन्हा प्रशासक नेमल्यानंतर कारभार सगळा सुधारला त्याचा. परंतु राज्य सहकारी बँकेमध्ये निवडणुकीपूर्वी काय म्हटलं गेलं होतं की काय हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. मग त्याच्यामध्ये अनेकांची नावं आली. काय झालं त्याचं? भाजपने तरी तो मुद्दा जेव्हा केला होता फडणवीसांनी, त्यांनी तो कुठे गेला लावून धरलाय तो? त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला गेले होते ते 3 दिवसाचं. काय झालं त्याचं? म्हणजे तुम्ही ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांच्याशी तुम्ही हस्तांदोलन करता तुम्ही. आणि आता हे यांचंच सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. हे तर काहीच करणार नाही याच्याबद्दल, हे उघड आहे. मी सिंचन घोटाळा गेला, मी सिंचन घोटाळा झालाच नाही असं आपण मानवत. काहीच झालं नाही सिंचन घोटाळा, खोटं होतं सगळं. राज्य सहकारी घोटाळा झालाच नाहीच झालं काही. काय म्हणता तुम्ही घोटाळा आहे म्हणून? आम्ही फक्त अदानी अंबानी करणार
अरे अदानी अंबानी करणार, तुम्ही काय करताय, तुमच्या पायाखाली काय जळताय, आम्ही विचारणार ना प्रश्न. आम्ही जसे भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारणार तसे शिवसेनेला, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सुद्धा प्रश्न विचारणार. हे काय चाललंय हे? आता फडणवीस सरकारने सुद्धा तुम्हाला सांगतो, निवडणुकीपूर्वी त्यांनी 15 कारखान्यांना मदत केली. ते 15 पैकी 14 जे होते त्यांच्याकडे विविध वित्त संस्थांचे त्यांच्याकडे 758 कोटी रुपये त्यांचे कर्ज होतं. त्याचं यांनी पुनर्गठन केलं. 13 साखर कारखान्यांनी 206 कोटींचं सरकारी कर्ज थकवलं होतं. त्याच्या परतफेडीला 10 वर्षांची मुदतवाढ दिली त्यांनी. आणि 7 कारखान्यांकडे 53 कोटी थकबाकीचं पुनर्गठन केल्यावरती त्यामुळे सरकारवरती 14-15 कोटींचा बोजा आला त्यावेळी फडणवीस सरकारच्या या कामामुळे. आणि त्यापैकी जवळजवळ सगळे कारखाने फडणवीसांनी मदत केली ते भाजपच्या नेत्यांचे होते, हे लक्षात घ्या. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही प्रकारे वेगळा पक्ष नाही आहे. तो उद्याचा काँग्रेस आणि उद्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. भाजपला वेगळं समजू नका, फडणवीसांना वेगळं समजू नका. ते कितीही तारस्वरात बोलले, कितीही मी पारदर्शकता आम्हाला हवी आहे असं म्हणत असले तरी त्यात त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण त्यांचं राजकारण जे चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं, ते असंच चाललेलं आहे याच मार्गावरनं. कुठल्याही प्रकारे एक तसूभर त्याच्यामध्ये काही कमी नाही आहे, उलट जास्त आहे. आता तो विषय नाही ना, तर सांगतो की भाजपच्या एवढ्या शाही कार्यालयांचा पैसा कुठून आला पैसा? भाजपला ताबडतोब म्हणजे इव्हन करोनाच्या काळात PM केअर फंडला एका आठवड्यात हजारो कोटी रुपयांची मदत मिळते. कोणाकडनं मिळते ती मदत? भाजपच्या निवडणूक निधीमध्ये इतर सर्व पक्षांच्या पेक्षा दामदुपटीचा पैसा कसा कुठून येतो? हे काय आहे? हा सगळा स्वच्छ व्यवहार आहे? हे प्रश्न विचारावेच लागतील. मगाशी मी सामनाचा उल्लेख केला ना, तर सामना चित्रपटात श्रीराम लागू एका लहान मुलीला म्हणतात, अगं कमळे किती साखर खाशील? आता ही कमळे म्हणजे त्या चित्रपटातल्या कॅरेक्टरचं नाव आहे. म्हणजे त्या कमळाबाई नव्हे आपल्या, म्हणजे भारतीय जनता पक्ष नव्हे, पण त्यांनाही हे लागू होतं. म्हणजे बघा की मी मगाशी ज्या फडणवीसांचा उल्लेख केला, देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेले कल्याण काळे असतील किंवा विनय कोरे असतील, या सगळ्यांना त्यांनी मदत केली, अगदी सगळ्यांना मदत केली. धनंजय महाडिकांच्या कारखान्याला मदत केली. तुम्हाला आठवत असेल की निवडणुकीपूर्वी काही सहकारी साखर कारखान्याचे लोक, त्यामध्ये धनंजय महाडिक होते, ते मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले होते. आणि भेटायला गेले असताना मीडियाने त्यांना विचारलं, तुम्ही भाजपत जाणार आहात का? नाही म्हणे, ते म्हणाले की आम्ही हे केवळ चर्चा करायला आलेलो आहोत. आणि तो साखर कारखान्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा म्हणा कामगारांचा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे बघा शेतकरी आणि कामगारांची किती आज आहे ना. जे लोक अनेक या सहकार सम्राटांपैकी अनेक जण शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देत नाहीत, कामगारांचे पैसे वेळेवर देत नाहीत, आणि वेगवेगळ्या खरेदीमध्ये कशा प्रकारचे हात धुवून घेतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. यांच्याकडे एवढा पैसा आला कुठनं? त्याची कधी चौकशी होत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये जे येतात लोक, त्यांची ईडी आणि इन्कम टॅक्स चौकशी होत नाही, सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांच्या गाड्या बघतात ते लोक, ते विदेश दौऱ्यावरती वारंवार जातात ते बघतात, त्यांच्या संस्था बघतात, त्यांची घरं बघतात, लोक बघतात. ते लोकांना माहिती आहेत कोणाकडे किती पैसे आहेत. पण हे सरकारला दिसत नाही, कारण ते त्यांचे जर नेते त्यांच्याकडे आले असतील तर ते दिसतच नाही सरकारला अजिबात. हे आपण अगदी लक्षात घेतलं पाहिजे. मला आठवते की 9-1 वर्षापूर्वी, साधारणतः 9-10 वर्ष झाली असतील, माजलगावचे जे बाजीराव जगताप राष्ट्रवादीचे, त्यांचा जो कारखाना होता त्यांना 600 कोटींच्या वर सवलती, म्हणजे कर्जासाठी थकमी असेल ती दिलेली होती. ही अजितदादांच्यामुळे ती शक्य झाली त्यांना. आता हे लक्षात घ्या तुम्ही की राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांपैकी 1800 कोटींचं कर्ज जे आहे ते राज्यातल्या कारखान्यांनी थकवलं. आता बघा,
जिल्हा बँका अडचणीत येतात, त्याच्यामुळे राज्य सहकारी बँक अडचणीत आली. या सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरणी असतील, जेन्युइन प्रश्न असेल एखाद्या कारखान्याचा, कुठलाही छोटा म्हणजे लघु उद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असेल, मोठा उद्योग असेल, त्याच्या जर जेन्युइन काही अडचणी असतील, म्हणजे धंद्यामध्ये चढउतार येतात, काही वेळा मागणीच नसते, काही वेळा अचानकपणे ऑर्डर रद्द केली जाते, काही वेळा अन्य काही बाजारपेठीय कारणांमुळे तोटा होतो. ही कारणं असतील तर ठीक आहे, पण त्याखेरीज हा जो काही भ्रष्टाचार होतो मी म्हणतो, आणि जाणीवपूर्वक थकवले जातात पैसे, त्याचं काय करायचं आपण? आता ही थक हमी देताना सुद्धा काही अटी आहेत. म्हणजे जे साखर विभाग ज्यांच्याकडे आहे, म्हणजे साखर संचालक असतील, साखर आयुक्तालय असतील, त्यांनी आत्तापर्यंत असं घडलेलं आहे की त्यांनी सांगितलं असेल की बाबा या 4 कारखान्यांना वाटलं तर आपण गॅरंटी देऊ शकतो, पण त्याचा विचार न करता अनेक कारखान्यांना देऊन गेलं, गॅरंटी दिली. ते कशाचा विचार करतात की बाबा त्यांचा ताळेबंद कसा आहे, तो तोट्यातला आहे का, बँकांचे आणि सरकारचे यापूर्वी जाणीवपूर्वक पैसे थकवलेत का त्यांनी, शेतकऱ्यांचे पैसे ते वेळेवर देतात का, अनेक अटी आहेत त्यांच्या. त्या अटीचा अभ्यास करून ते निकष पाळले गेलेत की नाही कारखान्यांनी, ती शिस्त पाळली गेली आहे का, वित्तीय शिस्त पाळली गेलीत का, त्यांच्या कारभारात पारदर्शकता आहे का, त्यांचा ताळेबंद कसा आहे, हा सगळा विषय महत्त्वाचा आहे ना. याचा विचार करून गॅरंटी द्यायची की नाही ते ठरवलं जातं. मी काल एक पोस्ट लिहिली होती, त्यामध्ये म्हटलं होतं काल का आज की जयंतराव पाटील हे जेव्हा महाराष्ट्राचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले, तेव्हा अगोदरचा जो युतीचा कारभार होता, म्हणजे मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या सरकारचा कारभार पूर्णपणे दिवाळखोरीचा होता, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष होता, आणि त्यांनी वाट लावली होती, तिजोरीमध्ये खडखडाट होता. आणि एका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्त्यांनी, मी नाव सांगत नाही, त्यांना मी हे सांगितलं, ते म्हणाले कबूल आहे, बरोबर आहे, वाट लावली होती आम्ही, असं त्यांनी मान्य केलं होतं खाजगी चर्चेमध्ये. आणि ती वाट लागल्यामुळे जयंतरावांना शिस्त आणावी लागली, त्यांनी शिस्त आणली. मनमोहन सिंगांनी ज्याप्रमाणे केंद्राच्या पातळीवर शिस्त आणली, तशी जयंतरावांनी इथे आणली. पण त्यांनी तेव्हा असं ठरवलं की यापुढे या शासकीय हमी द्यायची नाही या कारखान्यांना असेल, सूतगिरण्यांना असेल. पण ते त्यांना तो पाळता आला नाही, त्यांच्यावर स्वप्रेशर आलं असेल त्यावेळी, आणि त्यामुळे हमी द्यायला सुरुवात झाली. ती पुन्हा जी परंपरा ती कायम झाली. पण हमी देताना सुद्धा जे निकष पाळायला पाहिजे ते पाळले गेले नाही, आणि त्यामुळे असं होतं आहे की या प्रकारे हा पैसा आपला, म्हणजे आपल्या पैशाच्या बळावर, आपल्या तिजोरीच्या बळावरती ही हमी दिली जाते. पण आज बघा, सरकारकडे ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था नाही, व्हेंटिलेटर्स नाहीत पुरेसे, टेस्टिंग जेवढं करायला पाहिजे तेवढं आपण करू शकत नाही. सरकारी हॉस्पिटल्समध्ये अनेक गोष्टी आवश्यक आहेत, ते होत नाही. एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवरती 2 महिन्याचा पगार राहिलेला आहे. डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, जे आपण केरळमधून बोलवलं, त्यांना आपण वेळेवर पैसे देऊ शकलो नाही. सरकारकडे पैसे नाही आहेत. आत्ता सरकार बोंब मारते की केंद्र सरकार आम्हाला पैसे देत नाही आहे. मग असं असताना तुमचा अर्थव्यवस्था वित्तीय शिस्त असायला पाहिजे नाही. गॅरंटी अमुक रकमेची दिली म्हणजे मी असं म्हणत नाही की 700, 800, 1000 कोटी, 300 कोटी तुम्ही देताय. पण यापूर्वी असं घडलं आहे की काही कारखाने ते बुडवलेले आहेत, पैसे दिलेच नाहीत, ते दिवाळ्यात निघाले. त्यावेळी ते पैसे सरकारला द्यावे लागले, गॅरंटी फी सरकारला द्यावी लागते. त्यामुळे सरकारने याचा विचार करायला पाहिजे नाही का केवळ आपल्या सोयीच्या राजकारणाचा विचार करायचा, हे लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे ना. कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी संकटात असताना तुम्ही प्राधान्याने या गोष्टी का करता? मग मी म्हटलं, व्हेंटिलेटर्स असतील, ऑक्सिजन सिलेंडर्स असतील, आरोग्य खात्यातली पदं भरणं असेल, या गोष्टींना तुम्हाला, तुमच्याकडे पैसा नाही आहे, या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ नाही आहे, आणि यासाठी वेळ आहे तुम्हाला. त्यामुळे मी जे म्हणतो, ज्याला आपण म्हणतात ना पूर्वी की साखरेचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतो. आता तिथे साखरेचं खाणार म्हणजे काय, जे काही गोड कामं करतात, चांगल्या गोष्टी करतात, सद्वर्तन करतात,
त्यांची काळजी देव घेतो असं म्हणतो आपण. पण इथे कसं आहे, साखरेचं खाणार म्हणजे साखर कारखान्यांचा जो काही पैसा असतो त्यामधनं स्वतःचं भलं करणार, आपलं राजकारण जे आहे, आपले कार्यकर्ते असतील त्यांचं भलं साधणार, त्यांना कंत्राटा देणार, त्यांना ठेके देणार, पैसे खाणार आणि पुन्हा त्यांना सरकारने व्याजामध्ये द्यायची सवलत, कर्जामध्ये सवलत द्यायची. यामध्ये ऊसाची शेतीकडनं आपण दुसरीकडे अन्य पिकांकडे वळायला पाहिजे, कारण ऊसाची शेती आहे ती खूप पाणी खाते. ठिबक सिंचनकडे आपण वळलं पाहिजे, अन्य पिकांकडे वळलं पाहिजे, ऊसाची शेती पूर्णपणे ठिबक घेतली पाहिजे वगैरे वगैरे. कंटाळा येईपर्यंत आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत. गेले 30-40 वर्ष हे चालू आहे सगळं. पण महाराष्ट्राचे जे राजकारणी आहेत, ज्यांना शेतीमधलं सगळं कळतं, जे कृषी विधेयकांच्या चर्चेच्या वेळी अचानकपणे ते नव्हते, ते जाणते राजे, आपले जाणता राजा ज्यांना म्हणून म्हटलं जातं, उदो उदो केला जातो, ते शरद पवार त्या विधेयकांच्या वेळी हजर नव्हते. मराठा आरक्षणाच्या वेळी इतके आंदोलन झाली, त्या प्रत्येक वेळी ते काही चर्चेच्या वेळी नव्हते, पण आता ते म्हणाले की मराठा आरक्षणाची चर्चा करायला पाहिजे म्हणून मी इथे आलो, त्यामध्ये मला वेळ द्यायला पाहिजे होता. पण साखर कारखान्यांचा काही प्रश्न असेल तर ते ताबडतोब त्याच्यामध्ये दखल घेतात, कारण त्यांचं राजकारणच त्याच्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे, पण आम्हाला काळजी आहे ती आमच्या सरकारच्या तिजोरीची. आम्हाला काळजी आहे ती सर्वसामान्य जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यासाठी पैसा हवा आहे. त्याची गॅरंटी कोण देणार? हे साखरेचं तुम्ही खायचं, साखरेचं खाणार आणि त्याला सरकार देणार, अशी अवस्था आहे. तुम्ही साखरेमध्ये किती हवं तेवढं काही गोंधळ घाला, काही करा, सरकार आहेच तुमच्या मदतीला, अशी स्थिती आहे. ही स्थिती बदलायला पाहिजे. लोकांनो, तुम्ही हे लक्ष घ्या की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जे चाललंय ते चुकीचं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, सावध व्हा आणि सरकारला या गोष्टीचा जाब विचारा. सरकार कुठल्याही पक्षाचा असो, त्याला जाब विचारणं हा सामान्य नागरिक म्हणून आपला अधिकार आहे. एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.